कुंभमेळ्यासाठी सरकार नाशिकच्या तपोवनात शेकडो झाडं तोडण्याचं नियोजन करते। त्याविरोधात अनेक पर्यावरणवादी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी झाडं वाचवण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय। मात्र सदैव शेती, माती आणि पर्यावरणाबद्दल पोटतिडकीनं बोलणारे अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कधी बोलणार हा सवाल उपस्थित झालाय। या वयात अण्णा हजारेंना आंदोलन किंवा उपोषण करणं शक्य नसलं तरी अण्णा हजारेंची भूमिका काय यावरूनही प्रश्न विचारले जात आहे। 2026 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, त्यावेळी साधूंच्या निवासासाठी तपोवनात साधुग्राम उभारलं जाणार आहे आणि त्यासाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणार आहे। महापालिकेने आतापर्यंत 1700 झाडांचं मार्किंग केलंय आणि त्यापैकी सरसकट नव्हे तर फक्त 10 वर्षांच्या आतली झाडं आम्ही तोडणार असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। त्याविरोधात आतापर्यंत 900 हरकती आल्यात। सोमवारी याबद्दल सुनावणी सुद्धा होणार आहे। गेल्या कुंभमेळ्यामध्ये कोणतंही झाड न तोडता साधूंच्या निवासाची सोय करण्यात आली होती। मग यंदा सरकार झाडं का तोडू पाहतंय हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय।